काव कल्ले बिचारे लई दिवस झाले बिचारे माया घरी काही बिचारे सापच निघाला होता बिचारे त्या दिवशी. मग साप निघाला होता तर हिचे बाबा काही घरी नव्हते बापा. मग काय करू बाई काय करू बाई काय करू बाई. तर मग त्या नवरा भेटला बाई. ऐ गोल्या आई म्हटलं इकडे जरासं म्हटलं माईचं साप पकडून दे म्हटलं. तर बाई आला बाई त्या नवरा त्या दिवशी. तर तेवढ्यानं बरं झालं बापा. त्या नवरा सर्प मित्र आहे व भल्ला मस्त सरप पकडते पण. हाव माय एका झटक्यात तर सरप पकडला होता. कोणता माय मन्यार होता मन्यार. हाव काय अव बिचारे माईच्या माणसाला म्हणतो मी का तुम्ही दुसरं काम पहा बा. हे असं सरप सुरप पकडायचे काम नका पाहू. पण बिचारे माईचा माणूस ऐकतच नाही ना माय. आता तू मला सांग किती काही सर्प आपण किती काही चांगल्या मेंटॅलिटीनं किती काही हुशारपणा दाखवून आपण जर पकडले तर बिचारे त्यानं जर डंक मारला एखादा जर चांगलाच विषारी साप असला तर माणूस जाग्यावर पाणी नाही मागत तर मरते व बिचारे. रिस्की काम आहे ना माय शालू. म्हणून बाई मानवरेले म्हणतो मी का तुम्ही ते काम सोडा बा चांगलं काम धंदा पा. लागन तर एखादं कष्टाचं काम करा तुम्ही. पण हे सरप मुरप नका पकडू. माय जीव बिचारे रोजच धोक्यात राहते हो माय. असा खालवर 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 जीव करते बिचारे शालू माया. हाव काय नाही वकल्ले बिचारे. पण त्या दिवशी बिचारे माया जीव धोक्यात होता. माईचा माणूस घरी नव्हता बिचारे. माईचा माणूस घरी असता तर कसं आहे माणूस माणसाची जात होय बापा. मी तर अशी अचंबित झाली हो बापा काय करू ना काय नाही. मला फोन घेणं नाही सुधरे हो माय. मग बाई त्या नवरा दिसला तर बोलावलं बाई मी न कल्ले. आता याच्या बाद मध्ये नाही बोलावत जाईल लागेच तुम्ही. नाही नाही असं अचानकचं काम असलं तर कसा एखादा माणूस हुड हाड करून त्याचा रस्ता तरी बदलवते नाही काय. हो काय करतो माय. आता त्या दिवशी बिचारे माझ्याजवळ पर्याय नव्हता म्हणून बोलावलं. नाही पण ते बरोबर आहे कल्ले. कसं आहे जीवालेच धोका राहते ना माय. नाही काय पण सर्प मित्र इथले चांगली ट्रेनिंग राहते. आणि एखाद्या वेळेस कदाचित कदाचित जर डंका मारला समजा लक्ष नसलं काही नसलं तेव्हा त्याच्यासोबत अनहोनी होते अशी. त्यातून ते पहिलेच हुशार राहते कल्ले. शालू ही आपली मनाची गोष्ट झाली. हे आपली मनाची गोष्ट झाली. आपल्याला म्हणजे असं किती काही असं डोकं फोडून जरी सांगितलं आपल्याला का मला काही नाही होत मी हुशार आहे पहिलेच. विचार तो माय किती काही झालं तरी जीवनसाथी होय. 2 लेकर आहे. त्याच्याशिवाय मला काहीच सहारा नाहीये. आणि तो जर रिस्की काम करायला जात असेल तर मी माझं कठोर मन कसं करू सांग. मी कठोर मनाची नाही आहे व त्या विचारानं सांगत आहे मी. हो बाई बाई ती गोष्ट बरोबर आहे बाबा. अव कोमल कुठं चालली व. कुठं नाही जी काकू काम शोधायला चालली. मी आता इथं राहतो का नाही पाटलीन काकूच्या घरी भाड्यानं राहतो मी. तर पाटलीन काकूच्या घरी काम म्हणजे त्याचं आता भाडं मला चुकवासाठी तर काम पाहिजे का नाही. तर काम शोधायला चालली काकू. एखाद्या घरी पाहतो म्हटलं असं नाही काय. एखादं झाड पूस करायचं काम फरच्या गिरच्या पुसाचं भांडे गिंडे घासाचं. मला कसं आहे काकू आता भाडं गिळत द्यास लागन ना. आता भाड्यानं राहून राहिली तर एकटीच आहे मी. एकटीचं मला भागवायला लागन काय. अमाय बाई हो का व. हो जी काकू. काकू तुमच्या परिचयात असं ना एखादं काम तर सांगा ना जी काकू मला तुमच्या परिचयातलं काम. कसं आहे ना काकू मला लय गरज आहे कामाची आता. हो काम आहे का काकू आपल्या गावात कुठं. अहो कोमल बोला ना शालू काकू. कोमल तू एक काम कर ना. आपल्या गावात नाही काय ती तिथं शावकारीन राहते शावकारी. तिच्या घरी दुधाचा मोठा धंदा आहे व दुधाच्या भरोशावर मोठे बिझनेसमॅन झाले ते. दूध विकू तर त्याच्या घरी जाऊन पाय तू. त्याच्या घरी असन तर असन बाई जर असं काम गेम करायला बाई पाहिजे असन तर पाहिजे असन. नाही तर मग तर तुले बाहेर गाव शिवाय इथून ते 2-3 किलोमीटर आपलं शहर नाही आहे काय वाठोडा. ते जरासं बरं गाव आहे. आणि तिथं मोठे मोठे लोक जास्त राहते. तिथं गरजच पडते. तर तिथं भेटून बाई तुले मग. आणि तू फक्त गावात पाहिजे असन तर त्या दूधवाली शावकरींच्या इथे जाऊन पाय. हा ठीक आहे काकू थोडस त्या आपल्या गावाच्या बाहेर असं जंगल वाडीत राहते वाडीत. तिथं ना. हा बस तेच तेच ते वाडीत वाडीत राहते ना तेच. बरं बरं. माय पाय बरं बाई पोट्टीवर बिचारे सुखाचे दिवस आले लवकर चालले गेले. दुःखाचे दिवसच बापा पाय. सुखाचा दिवस कसा लवकर जायन माहित नाही पडत. आता दुःखाचा दिवस तुला एक एक मिनिट एका वर्षासारखा वाटन बाई. काय करता काकू. आपल्या जीवनातच संघर्ष लिहिला असन कष्ट लिहिले असन. करू लेकाले कष्ट नाही काय. आता काय करता काकू जर आपलं नशीबच एवढं गांडून निघालं असन तर आपण त्यात काहीच नाही करू शकत. आता काय करता नेहमी ठास त्या गोष्टी करून. त्याच्यापेक्षा आपण स्वतःला दोष द्या ना. स्वतःला दोष द्या का आपण काम नाही करत आपण मेहनत नाही करत. आपण मेहनत करू आपल्या हक्काचा पैसा येते. आपण हक्कानं राहू शकतो नाही काय. ते हक्काची जागा नाही होय काय मग. ते कमला राहते ते असतं हक्काची जागा होय. ते बाबाचीच जागा होय. पहिली पोरगी तर पाहिली तिची वाली. आणि मस्त शावासारखी एकटीच आहे ते माणच्या. हो ना तिथं राहत जा ना तू. कुठे शालू काकू फालतूच्या गोष्टी हट. मला त्या गोष्टी करायच्याही नाही आहे काकू. आणि त्या घराबद्दल मला विचार करायचाही नाही आहे काकू. जाऊ द्या ना तिकडे. त्याच्यापेक्षा त्याच्या पासून 10 फूट दूर राहिलेलं बरं काकू. हा नाही ना आपण विचार नाही करत तसं आपल्या जीवनात घडवून देते त्या. आणि घडवून देते लोक तसाच मग विश्वास ठेवते. ठेवला बापा जाऊ दे तिकडे. बरोबर आहे हो बाई जाऊ दे तिकडे. तू एक काम कर अन राय. आता आम्ही काही दिवस काढून नाही राहिलो काय बापा. आमचं हातावर अन्न पानावर खाणं आहे. काय करतो आता जसं असते जीवन तसं जीवनाला चालवतच न्याय लागते. हाय काय नाही काकू. बरं काकू येतो मी वेळ होते. काकू काकू
अगं मुन्नी, मी इथलीच आहे ग, आपल्या गावातली. लहानपणी माझ्यासोबत खेळायची ना ग तू. विसरली का सुद्धा मला आता? दीदी, कोमल दीदी आहे का तू? हा बोल ना, काय काम आहे? ताई, मी म्हणत होती की तुमच्याकडे जर झाडू पोछा भांडे गिंडे घासायला बाई लागत असेल तर मी मोल करीन म्हणून तुमच्या घरी काम करू शकतो का ताई? नाही 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 बापा, आम्हाला नाही पाहिजे कोणती कामवाली धंदेवाली. आम्हाला आमची कामं भारी नाही आहे. आमची कामं आम्ही करतो आमच्या हातानं. काही कामवाली आणि फार्मवाली नाही पाहिजे. काकू, जर लागत असेल तर मी आहे म्हटलं. असं जबरदस्ती नाही करत आहे मी. सांगून राहिली ना नाही पाहिजे म्हणून. नाही पाहिजे बापा. काय आपले काम आपल्या भारी असते काय बाबा? होती काही काम काम धंद्यावाल्या काय चांगल्या असते काय? चांगल्या असाली हे मागं ठेवली होती एक काम धंद्यावाली. काही नाही बाई, मानवरावरच नजर ठेवते. अन माया सोन्याचा हार घेऊन पळाली होती. काही सुद्या राहते का मग? आणि तू तर जवान सुवान आहे, ते काही सांगता येईल काय बापा? नाही पाहिजे बापा. असं चोरांडे काम करते त्याच्यापेक्षा माझ्या घरात गिदाळा झाला तर चालते, खाऊशाने वाटलं तर चालते, पण माझ्या घरात मी कामवाली काही ठेवत नाही बापा. हो, नशा तुमच्या काम चोरांडे कामवाले ठेवून काय करावं बापा? गावातल्या काही सुद्या राहते काय? सुद्या राहिले. हे बघा ताई, आता तुम्ही जसं सांगत आहे, आता तसं प्रत्येकच जण नसते ना. आता ते तुमच्या नवऱ्यावर नजर ठेवत होती, चोरांडी होती, तशी मी पण असणार. हे तुम्हाला माहित आहे का? मी नाही आहे काकू तशी. तर तुम्हाला कामाची आवश्यकता असेल काकू, तर तुम्ही घाबरू नका. मी तुमच्याकडे असा कुठल्याही प्रकारचा नाना विविध प्रकारचा अशा चोरीचा किंवा कोणावर नजर ठेवायचा असा भयाळपणा नाही करणार काकू, नक्की नाही करणार. काम असेल तर काकू मला कामाची खूप आवश्यकता आहे, तर काकू मला काम असेल तर देता काय? नाही ना माय, नाही ना, चालली जाणं माय. नाही पाहिजे ना बापा काम. तुला मायाच घर दिसलं काय पुऱ्या गावात? मायाच घर दिसलं काय म्हटलं बापा? नको नको, आम्हाला काम नाही पाहिजे. लवकर जाय बापा. हो लवकर जाय. पहिलेच तर माझ्या नवऱ्याचे माझ्या पहिलेच भांडणं होऊन राहिले. हो, त्यात मी सावळी. आणि एवढी चांगली पोरगी जर माझ्या घरात जर काम करण बापा, तर माझ्या नवऱ्याच्या नजरा कुठं जाईल ना कुठं नाही. आम्हाला दोघा मायले केले सोडून चालला जाय तो. आम्हाला नाही पाहिजे बाई. तुला जर वाटत असेल का कोणाची जिंदगी खराब नाही झाली पाहिजे, तर तू लवकर इथून चालली जाय. हो लवकर चालली जाय माझ्या नवरा याच्या अगोदर. काही मोल करीन फोल करीन नाही पाहिजे बापा, नाही पाहिजे. बरं बरं ठीक आहे. काय झालं आई? मुन्नी, तू ना त्या ताईच्या हातचं काही खाल्लं नाही ना बेटा? नाही नाही नाही, मी काहीच नाही खाल्लं. हो, काहीच नाही दिलं मला दीदीनं. हो, दीदी अशी झाली खाली आज. तुला बोलावलं मग तूच आली. कोणी काही दिलं तर खायचं नाही बेटा. आणि ही ताई वाईट आहे, चांगली नाही ही ताई. ही ताई छुमंतरवाली आहे म्हणते. या ताईपासून दूर राहायचं, या ताईच्या जवळ जायचं नाही बेटा. आणि आपल्या घराकडे आली होती ती आता. तर आतमध्ये जा. आतमध्ये मी गंगाजल ठेवलेला आहे. शिवजीवर चढवलेला. ते पाणी पूर्ण घराच्या अवतीभोवती आपण मारून देऊ. तू घरातून घेऊन ये. तोपर्यंत मी इथंच थांबते बापा. काय करू तिची वाईट नजर वगैरे असेल आपल्या घरावर तर. आणि ते जर मिळाली कुठे तर तिला तिच्यासोबत बिलकुल बोलायचं नाही बेटा. हो का आई? ते दीदी भूत आहे का गो मग छुमंतर करते तर? हो मा, हो मुन्नू, जा मा. काय करता बापा? जर ती मुलगी माझ्या नवऱ्यावर काही नजर ठेवला तिनं, ते प्रत्येक गुणानं वाईट आहे म्हणते बापा. त्या दिवशी काय काय नाही सांगत होती मला दिव्या. हो ना बाई, खरंच ही मुलगी बाई माझ्याही घराच्या मागं लागली का काय? तर बापा बरं झालं पहिलेच सुपडा साफ केला. तर काही सांगता येते का बापा अशा लोकांचं? हो ना, आम्हाला मारून टाकलं असतं ना काय, आम्ही दोघीच मायले की राहतो. बरं झालं बाई दिव्याने माझ्या कानावर आधीच सांगितलं तुम्हाला. एखादी काम मोल करीन, माझ्या घराला वास लागला चालते बाई, पण मी काही काम धंदेवाले ठेवत नाही बापा. काऊन? नाही, ते ही कुठे गेली? मुन्नी सोबत बोलायचं होतं ना, मी विसरूनच गेली काकू. ताईच म्हणते मी तुम्हाला. काय काकू ताई चालू आहे. कसे लहानपणी मी तिला मांडीवर घेऊन खेळायची ना. आता मस्त बोलत होती, तर मला असं वाटलं का ती ताई म्हणत होती, दोन शब्द बोलावं तिच्यासोबत, म्हणून मी 4 पावलं गेली आणि पुन्हा आली. कुठे गेली मुन्नी काकू? पाठवाना दिली, मी बोलतो तिच्यासोबत. काय दिमाग खराब करतं मायावाला. जाणं माय जाणं. आता माझ्या घराच्या मागं लागली आहे काय तू? नाही माझ्या घराच्या मागं लागली आहे काय? मी भस्म करणारी बाई होय. मी भस्म करून टाकन तुले. आम्ही दोघी मायले की याचा मतलब हा नको समजू का आम्ही कमजोर असून. आम्ही स्त्री शक्ती आहे, मी काली आहे, मी महादुर्गा आहे. समजलं काय तुले? तू आमच्या घराला काहीच नाही करू शकत. हाव ना, तर मला सगळ्या गोष्टी माहिती आहे त्याबद्दलच्या, म्हणून 4 वेळा फेऱ्या मारवेल तू माझ्या घराच्या. माझ्या घराला काय भारून टाकून राहिली का हो तू? भारून टाकाले? अच्छा, म्हणजे तुमच्या पण मनात माझ्याबद्दलचा असा वांगलेपणा कोणीतरी भरवलाय आहे ना काकू? बापा, सारे कर्म करशील असे तर काय काय लपून राहणार आहे का? तुला वाटत असेल का कोणाला माहित नाही? साऱ्या जगालाच माहित आहे. तुला सांगून राहिली बाई, माझ्या घराला काही हातबोट लावू नको. सुखाने राहून राहिलो आम्ही, सुखाने राहू दे बापा. हो, गावात नाही टिकलो तर गावाच्या बाहेर राहून राहिलो वावरात. राहू दे बापा कसं बस. अरे इथे उगीर नको पाडू तू, उगीर पाळाले नाही. फक्त मुन्नीले चॉकलेट देतो म्हटलं ना. जाणं माय जाणं, काय डोकं खराब करून राहिली जाणं. मी तुला सांगून राहिली बरं, मारून टाकन मी. माया अंत पाहू नको तू. हो ना, तर वाशावानाची. एक्सक्यूज मी. हा बोल ना ताई. ए मिस, व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज कोमल. ओह, नाइस नेम यार.
तू काय करत काय आहे ते मी तुला खूप वेळची सी करत आहे दुरून. अरे बाबा, ही मुलगी काय करताय गड्या, काय करताय गड्या. ऍक्च्युली माझ्याकडून राहणं नाही झालं आणि तुला विचारायला आले. तुला काही काम आहे का? ओके ओके दीदी, सांगते तुला. बघ, माझं नाव तर कोमल आहे. तुझं नाव काय आहे सांग आधी. हो, आय एम अदिती. अच्छा, तर अदिती दीदी बघ, मला म्हणजे कोणीच नाही आहे. मी अनाथ आहे. तर मी अशी रेंटनी राहते. गावातली मुलगी आहे मी. आणि मी रेंटनी याच म्हणजे नवीन वर्षाचे नवीन इयर आले ना आता 26, त्याच्या 1 तारखेपासूनच मी रेंटनी राहायला लागली. मला कोणीच नाही आहे आणि ज्यांच्याकडे राहत होती त्यांनी मला धोका दिला. तर रेंटनी राहते म्हटलं तर एकटं माझं संघर्षाचं जीवन आहे. तर मला कष्ट करूनच रेंट चुकावं लागेल ना त्यांच्या घराचा. तर म्हणून दीदी मी इथे काम बघायला आली होती. जर कुठे मला झाडू पोछाचं काम मिळत असेल म्हटलं तर मी काम करते आणि माझं रेंट चुकवते आणि माझं जीवन कष्टाचं चालवते असं. अय्या, हो का ग? लाभ 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 लाभ. तुझे पॅरेंट्स कुठे? म्हणजे पॅरेंट्स नाही का तुला? दीदी मला पॅरेंट्स म्हणजे फादर आहे माझे, पण त्यांनी काहीतरी क्राईम केला आहे माझ्या सावत्र आईवर. तर त्यामुळे ते अरेस्ट झालेले आहे, लॉकअप मध्ये आहे. आणि माझी सावत्र आई आहे, म्हणजे माझ्या बाबांनी दुसरं लग्न केलं होतं ते आहे. तर ती मला चांगलं वागवत नाही आणि मग मला कोण ऍक्सेप्ट करणार ग? या जमान्यात कोण कोणाचं होते नाही का? ओह, अच्छा अच्छा अच्छा. बाई बाई बाई. ओके यार, पण तू काम वगैरे कशाला करते? शिक्षण कर ना. शिक्षणात थोडीशी स्ट्रगल कर आणि तुला यश नक्की मिळेल. हे असल्या कामात काय आहे ग पडलं? हे काम तुझे नाही आहे ग जवान मुलीचे. आणि असले काम म्हणजे दुसऱ्याच्या घरी करणं थोडं रिस्कीच असते बाई. तू एक म्हणजे काय आता 21 एज रनिंग असेल तुझं नाही का? आणि ह्या वयात बरं नाही राहत ते. हो दीदी, तुझ्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण माझ्यावर आज वेळच ती आलेली आहे ना, तर मी त्यात काहीच नाही करू शकत. मला आता समोर कितीही संकट आले तरी त्या संकटाला मला त्यांच्यासोबत भांडण करावंच लागते. भांडण करू करू मला समोर जावंच लागते संकटाला. ओके ओके ओके. जगाच्या बाहेर येऊन बघितलं तर खूप 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 बेकार जीवन आहे नाही का ग? म्हणजे बघ, म्हणजे देव एखाद्याला वर नेते तर वरच नेते, खूपच वर नेते. आणि झिरो असला तर आणखी झिरो मध्ये नेते. बरं असू दे, हे जीवनाची एक हे आहे ग. अं, वातावरण पावसाळा उन्हाळा हिवाळा अशा सारखे ऋतू आहे. दिवस सारखेच नसतात राहत सगळे. बरं, आफ्टर ऑल मी काय म्हणते, इतक्या वेळची तू इथे उभी का आहे मग? तू काम विचारायला आली तर मग आतमध्ये नाही आली? ऍक्च्युली दीदी, मी तुझ्याकडे त्या काकू आहे ना इथे गेल्या आता, त्या काकूंची मी वाट बघत होते. ऍक्च्युली कसं, हे घर त्यांच्यासाठी आहे ना, त्या इथे काम करतात. तर मी त्यांना म्हणत होते की तुमच्या जवळ असेल बा कोणी तर म्हणजे कोणी तर म्हणजे काम करायसाठी एखादं घर असेल तर तुमच्या परिचयाचं, तर मला लावून द्या बा तिथे. तर त्यामुळे मी त्या काकूची वेट करत आहे बाहेर. ओ यार, असं आहे का? बरं बरं बरं. मी त्या काकूला सांगते की लवकर तुम्ही खाली एक काम कर ना, तू चल नाही माझ्या घरी. नाही नाही दीदी, पाठव ना. कसं आहे, मला लवकर घरी सुद्धा जायचं आहे आणि आता वेळ होईल. मी खूप वेळची इकडे तिकडे शोधत आहे. मला त्या दिसल्या आता तुझ्याकडे काकू काम करणार आहे, म्हणून मग मी थांबली आहे. ना तर मी जाणार होती. तर मी ताई आता काही आतमध्ये येत नाही आणि नंतर कधीतरी येणारच. आता मला नेहमी इकडे कामच पडणार नाही का दीदी? बरं बरं, मी लवकरच पाठवते त्यांना खाली. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर मित्रांनो बघा, माझं खूप संघर्षमयी जीवन आहे. आणि माझ्या संघर्षमयी जीवनामागचं कारण म्हणजे माझे आई आणि बाबा. बघा, जर मला सख्खे आई बाबा असते तर आज माझ्यावर ही वेळ आली असती का? माझ्या हक्काचं 5 एकर वावर माझ्या घरी आहे. 5 एकर वावर मध्ये काय नाही होत, सगळं काही होते 5 एकर वावर मध्ये. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगते मी, आई बाबा आहे तोपर्यंतच तुमचा हट्ट आहे. आई आहे तोपर्यंतच तुमच्या ताटात जबरदस्तीची एक भाकर जास्त येते. आणि बाबा आहे तरच सगळ्या गोष्टी स्वप्नातल्या सत्यात उतरता येते. आणि जर कोणीच नसलं तर आपली अन्नाला दशा झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण एका एका गोष्टीसाठी मौताज होऊन जात असतो. आणि जे रिलेटिव्ह असतात ते फक्त आपल्या कामावर प्रेम करतात आणि आपल्या शरीरावर ते कधीच प्रेम करत नाही. आणि कुठे ना कुठे ते आपल्याला परक असल्याची जाणीव करून देतात. आता मलाच बघा ना तुम्ही, मलाच बघा. अरे कोणी कोणाचं नसते रे या जमान्यात. आई आई वडील सोडले तर कोणी कोणाचं नसते. म्हणून मित्रांनो, आई वडिलांना चांगलं जपा, आई वडिलांची सेवा करा. आणि त्यांनी जसं लहानपणी आपलं
सगळं संगोपन केलं, तसं तुम्ही म्हातारपणी त्यांचं संगोपन करा, त्यांना प्रेम द्या आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या ज्या स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करा आणि स्वतः सुखी राहा, त्यांनाही सुखी ठेवा स्वतःपेक्षा जास्त आणि तुमचं जीवन खूपच आनंदमय जाईल. तर आपण भेटू उद्या. स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा मला. कसं आहे म्हणजे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याचाच नेक्स्ट पार्ट मला बनवायला थोडा इंटरेस्ट येते. नाहीतर मला असं वाटतं की आवडला की नाही आवडला तर हो नाही नाही म्हटलं तरी चालते पण तेवढं तरी करत जा ना कमेंट.